श्री स्वामी समर्थ पारायण क्रमांक 7। श्री स्वामी समर्थ। स्वामींची माया चराचरी, पशुपक्ष्यांवरही प्रेम, सर्व भूती देव पहावा, हाच त्यांचा नियम। स्वामी समर्थांच्या दृष्टीने या जगात कोणीही लहान किंवा मोठे नव्हते। केवळ माणसेच नाही तर मुक्या प्राण्यांवरही त्यांची अफाट माया होती। त्यांच्या मते प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचा अंश असतो। एकदा अक्कलकोटमध्ये एका भक्ताने स्वामींसाठी अतिशय आवडीने पुरणपोळीचा नैवेद्य आणला। स्वामींच्या समोर ते ताट ठेवले गेले। तिथे जमलेल्या मंडळींना वाटले की स्वामी आता भोजन करतील, पण स्वामींनी ते ताट पाहिले आणि तिथेच दूर उभ्या असलेल्या एका भुकेल्या आणि अशक्त कुत्र्याला हाक मारली। स्वामींनी ते पंचपक्वान्नांचे ताट त्या कुत्र्यासमोर ठेवले। तो कुत्रा मोठ्या आनंदाने ते खाऊ लागला। हे पाहून ज्या भक्ताने नैवेद्य आणला होता त्याच्या मनात थोडा विषाद आला। त्याला वाटले, मी एवढ्या लांबून स्वामींसाठी हे आणले आणि त्यांनी ते एका कुत्र्याला देऊन टाकले। स्वामींनी क्षणात त्याच्या मनातील खंत ओळखली। ते जोरात हसले आणि म्हणाले, काय रे, तो कुत्रा जेवला म्हणजे मी जेवलो नाही का? भूक त्याला लागली होती आणि तृप्त मी झालो। अरे, जो भुकेल्याला अन्न देतो त्याचे अन्न प्रत्यक्ष माझ्यापर्यंत पोहोचते। मला वेगळं शोधण्याची गरजच काय? स्वामींनी त्या भक्ताला सर्वभूते ईश्वराचा साक्षात्कार घडवला। ईश्वराची पूजा म्हणजे केवळ मूर्तीला हार घालणे नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक जीवमात्रात ईश्वराला पाहणे आणि त्यांच्यावर दया करणे होय। त्या भक्ताचा अहंकार गळून पडला आणि त्याला खऱ्या भक्तीचा अर्थ समजला। स्वामींचा संदेश, मुक्या प्राण्यांना कधीही मारू नका किंवा त्यांना त्रास देऊ नका। त्यांच्या डोळ्यातील आसू आणि त्यांच्या पोटाची भूक समजून घ्या। जो प्राणीमात्रांवर दया करतो त्याला शोधायला मला कुठेही जावे लागत नाही। मी त्याच्या पाठीशी सदैव असतोच। श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला वैश्विक प्रेमाची शिकवण देतो, मनातील द्वेष संपवतो आणि मनात करुणेचा झरा निर्माण करतो। श्री स्वामी समर्थ।